दिनदर्शिका आपण बघत होतो. दिनदर्शिकेमध्ये आपण सामान्य वर्ष, लीप वर्ष आणि त्याच्यानंतर लीप वर्ष कसं शोधायचं, शतकीय वर्ष असलं की काय करायचं, 400 न भागायचं आणि साधं वर्ष असलं की 4 न भागायचं. निशेष भाग गेला तर ते काय असतं, लीप वर्ष असतं. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात, 52 आठवडे आणि 1 दिवस शिल्लक राहतो. आणि लीप वर्षामध्ये काय असतात, 366 दिवस असतात आणि त्याच्यामध्ये 52 आठवड्यांनी 2 दिवस शिल्लक राहतात. त्यामुळं साध्या वर्षामध्ये पुढल्या वर्षी 1 तारखेचा म्हणजे 1 जानेवारीचा वार हा 1 दिवसानं पुढे जातो, तर लीप वर्षामध्ये तो 2 दिवसानं पुढे जातो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजेच काय, की खरोखर आपल्याला कॅलेंडरमध्ये असणाऱ्या तारखा कशा काढायच्या त्याच्याबद्दलचं आपण काय केलं, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला शेवटचे 2 अंक, वर्षाचे शेवटचे 2 अंक, त्यानंतर तारीख, त्यानंतर महिना, त्यानंतर महिन्याचा कोड आणि काय लागतं आपल्याला, तर वर्षाचा कोड. अशा गोष्टी घेऊन आपण त्याचं काय केलेलं होतं, बेरीज करून 7 न भागून जी काय बाकी शिल्लक राहते त्यानुसार 1 म्हणजे रविवार, 2 म्हणजे सोमवार वगैरे अशा पद्धतीच्या आपण गोष्टी बघितल्या. आता बघा, आपल्याला पुढलं जे बघायचं आहे ते म्हणजेच काय आहे, तर कॅलेंडर रिपीट कधी होतं, म्हणजेच कॅलेंडर पुन्हा कधी येतं, त्यालाच आपण कॅलेंडर रिपीट म्हणतो. कॅलेंडर रिपीट बघा, आपल्याला काय बघायचंय, दिनदर्शिका, सॉरी, दिनदर्शिका तीच पुन्हा कधी येते, तीच पुन्हा कधी येते, कधी येते. बघा, हा एक साधा प्रश्न बनू शकतो. साधा प्रश्न काय, म्हणजे आजचं कॅलेंडर म्हणजे 2024चं कॅलेंडर जसंच्या तसं परत कधी येणार, काय म्हणतोय मी, जसंच्या तसं परत कधी येणार. तर याच्यासाठी काही नियम आहेत. मग आता ते नियम कोणते कोणते आहेत, तर आपण पहिला नियम विचारात घेऊया. म्हणजे बघा, याच्यामध्ये पहिला नियम आपल्याला काय सांगतो, जर समजा ते वर्ष लीप वर्ष असेल, जर वर्ष लीप वर्ष असेल, लीप वर्ष असेल तर तर त्या वर्षामध्ये वर्षामध्ये 5 मिळवल्यास येणारे वर्ष हे त्या वर्षासारखेच असते. म्हणजे काय रे, त्यावेळेचं कॅलेंडर परत काय होईल, आहे तसं परत येईल. उदाहरणार्थ आता 2024च, ठीक आहे. उदाहरणार्थ आपण काय करूया, 2024चाच विचार करूया. 2024 हे कसलं वर्ष आहे रे, लीप वर्ष, बरं. 2024 हे लीप वर्ष आहे, लीप वर्ष. आता लीप वर्ष असेल तर काय सांगितलं रे, त्याच्यामध्ये किती मिळवायचं, 5 मिळवायचं. म्हणजे बघा, याच्यामध्ये आपण 5 मिळवलं, 24 आणि 5 29, म्हणजे 2029चं कॅलेंडर जसंच्या तसं असणार आहे, आजचं जसं आहे ना. म्हणजे ह्या वर्षी 1 तारखेला, म्हणजे ह्या वर्षी आज तारीख किती आहे, आज तारीख आपली किती आहे, 20 तारीख, 20 ऑगस्ट. 20 ऑगस्टला आज कोणता वार आहे, मंगळवार. तर 2029च्या 20 ऑगस्टला सुद्धा कोणता वार असणार आहे, मंगळवारच असणार आहे. याला कॅलेंडर रिपीट म्हणतात. कॅलेंडर रिपीट म्हणजेच काय, तेच दिनदर्शिका परत आपल्याला कधी मिळेल. तर लक्षात ठेवायचं, 5 वर्ष त्याच्यामध्ये ऍड करायची. आता याच्यामध्ये दुसरा नियम येतो बघा, याच्यामध्ये आपल्याला दुसरा नियम मिळतो. तर आता मी दुसऱ्या नियमासाठी स्लाइड करूया. दुसरा नियम बघा, दुसऱ्या नियमानुसार काय, जर वर्ष साधे वर्ष असेल, वर्ष साधे वर्ष असेल, बघा, वर्ष हे कसलं असेल, साधे वर्ष असेल आणि त्याच्या पुढचं वर्ष लीप वर्ष असेल आणि त्याच्या पुढचे वर्ष लीप असेल, लीप वर्ष असेल, तर
तर त्याच्यामध्ये आपल्याला बघा काय करावं लागतं, 11 मिळवावं लागतं. तर त्या वर्षात 11 मिळवून पुढचे वर्ष मिळते. पुढचे वर्ष मिळते म्हणजे कसलं वर्ष मिळणार रे, त्याच वर्षासारखं परत वर्ष. आता उदाहरणार्थ बघा 2024 आहे ना, 2024च्या अगोदरच कोणतं रे, 2023. आता बघा 2023 हे कसलं वर्ष आहे, साधे वर्ष. एकच मिनिट, 2023 हे कसलं वर्ष आहे, तर साधे वर्ष. आता मला सांगा, ह्या साध्या वर्षाच्या पुढलं वर्ष कसलं आहे, लीप वर्ष. आणि असा जर नियम बघा, इथं नियम काय सांगितलाय, जर वर्ष साधे वर्ष असेल आणि त्याच्या पुढचे वर्ष कसलं असेल, लीप वर्ष असेल. जर वर्ष साधे वर्ष असेल आणि त्याच्या पुढचं वर्ष जर लीप वर्ष असेल तर किती मिळवायचं, 11. कशामध्ये मिळणार, ह्या 2023 मध्ये. 2023 अधिक 11 म्हणजे किती येणार रे, 2034. आणि 2034 चं कॅलेंडर तंतोतंत कुणासारखं असणार आहे, 2023 सारखं. नियम दुसरा लक्षात आला का, काय कंडिशन्स आहेत. त्याच्यानंतर नियम तिसरा आहे, कितवा नियम येतो, तिसरा नियम तिसरा. आता नियम तिसरा म्हणजेच काय बघा, या व्यतिरिक्त कोणतीच कंडिशन नसेल. म्हणजेच आपल्या नियम 1 व नियम 2 सोडून इतर वर्षांसाठी बघा, नियम 1 आणि नियम 2 सोडून इतर वर्षांसाठी 6 मिळवल्यास पुढचे वर्ष मिळते. आता पुढचं वर्ष म्हणजे कसलं मिळतं, तसंच तंतोतंत असणार. आता उदाहरणार्थ बघा, मग याच्यासाठी मी एक उदाहरण तयार करतो, की आता आपला आहेच 2024, ठीक आहे. 2024, 2023, 2022, 2021, 2020. ओके. आता ह्याच्या पाठी मग वाटल्यास थांबा एक मिनिट, हे काढतोच इथनं, आपण इथनं सुरुवात करूया, ठीक आहे. 2024, 2023, 2022, त्यानंतर 2021, 2020, त्यानंतर 2019, 2018 बाजूला, ठीक आहे. आता बघा, आपण पहिल्यांदा 24चा विचार केला. 24 हे लीप वर्ष आलं ना, बघा हे लीप वर्ष आहे. तर लीप वर्षाचं कॅलेंडर कधी परत रिपीट होणार, 5. म्हणजे ह्याच्यामध्ये 5 मिळवायला पाहिजे. 2024 अधिक 5 केलं म्हणजेच काय मिळणार, 2029 चं कॅलेंडर रिपीट झालेलं असणार आहे. आता 2023 चा विचार केला तर हे साधे वर्ष. परंतु याच्या पुढलं वर्ष आहे ते कसलं वर्ष आहे, लीप वर्ष. म्हटल्यानंतर अशा वर्षामध्ये किती मिळवायचं असते, 11. म्हणून 2023 अधिक 11 किती होणार, 2034. ठीक आहे. आता 2022 कसलं वर्ष आहे रे, साधे. याच्या पुढचं वर्ष लीप आहे का, नाही. म्हटल्यानंतर असं जर वर्ष आलं तर नियम 1 पण नाही आणि नियम 2 पण नाही, लीप पण नाही आणि कसलं नाही आहे, साधं, आणि त्याच्या पुढलं लीप पण नाही आहे. असं असेल तर आता ह्याच्यामध्ये किती मिळवायचं रे, 6 मिळवायचं. आता हा तिसरा नियम आपण बघायला. म्हणजे इथं किती होणार बघा, 2022 अधिक 6 म्हणजे किती येणार, 2028 चं कॅलेंडर रिपीट होणार आहे. ठीक आहे. 2021 बद्दल बोला, हे पण साधे वर्ष आहे, बरोबर आहे. लीप नाही म्हणजे पहिला नियम गेला, आणि साध्या वर्षाच्या पुढलं वर्ष पण लीप नाही म्हटल्यानंतर दुसरा नियम पण गेला. दोन्ही नियम नसतील तर किती मिळवायचं रे, 6. म्हणजे बघा 2021 चं कॅलेंडर रिपीट व्हायचं असेल तर 2021 अधिक 6 म्हणजे किती येणार, 2027. मी थोडं इकडे तिकडे लिहितोय, खालीवर लिहितोय का, लक्षात घ्या की काय आहे नेमकं. म्हणजे हे ह्याच्यासाठी आहे, हे याच्यासाठी आहे, हे याच्यासाठी आहे, हे इथं आहे. ठीक आहे. त्यानंतर 2020 चं बोला. आता लीप वर्ष झालं, कसलं झालं, लीप वर्ष. म्हणजे पहिला नियम लागला. पहिला नियम म्हटल्यानंतर किती मिळवायचं, 5 मिळवायचं. म्हणजे काय येणार, 2020 अधिक 5 म्हणजे किती येणार, 2025. म्हणजे 2025 ला हे कॅलेंडर रिपीट होणार. 2019 चा विचार करा, साधे वर्ष आहे, परंतु ह्याच्या पुढलं वर्ष कसलं आहे, लीप वर्ष. म्हणजे किती मिळवायचं, 11. म्हणजे 2019 अधिक 11 किती होणार, 2030 चं कॅलेंडर रिपीट असणार आहे. 2018 चा विचार सांगा, साधं वर्ष आहे,
म्हणजे लीपचा पहिला नियम गेला, याच्या पुढलं वर्ष साधच आहे म्हणजे दुसरा नियम पण गेला, म्हटल्यानंतर दोन्ही नियम गेले तर किती मिळवायचं 6. 2018 अधिक 6, 18 अधिक 6 किती होणार 24. म्हणजे बघा 2018चं कॅलेंडर उचलून बघा आणि 2024चं कॅलेंडर उचलून बघा, दोन्ही कॅलेंडर तुम्हाला सारखीच बघायला मिळतील. कशी बघायला मिळतील? सारखीच. लक्षात आलं का? हा लक्षात आला? क्लिअर आहे? ओके.